नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे लोकप्रिय असे ज्यांनी विश्व हिंदू परिषद पूर्व महामंत्री तसेच हनुमान व्यायाम मंडळ खामगावचे जे सचिव आहेत सध्या असे आणि खास करून तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले पुणे जिल्ह्यात त्यांनी जे तळागाळापर्यंत घराघरापर्यंत भजन दलाच्या माध्यमातून हिंदू धर्माची जनजागृती केली असे अमोलजी अंधारे सर. नमस्कार सर. जय श्रीराम. जय श्रीराम. आपण भजन दलामध्ये जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून काम करत आहात. आपण या भजन दलात कशा प्रकारे वळाले तुम्ही? बजरंग दलाकडे म्हणजे मी ज्या भागात राहतो त्या भागामध्येच वातावरण हिंदुत्वादी आहे आणि हिंदुत्वादी असल्यानंतर लहानपणापासूनच घरामध्ये संघाचा वारसा असल्यामुळं कुठतरी हिंदुत्वाचं काम केलं पाहिजे असे घरातूनच संस्कार असल्यामुळं मी बाल गोपाल गणेश मंडळ हे मी स्वतःच स्थापन केलं आणि बाल गोपाल गणेश मंडळ नंतर जय भवानी नवरात्रोत्सव मंडळ नंतर हनुमान व्यायाम मंडळ जे आमचं सध्या मी ज्या सचिव आहे त्या मंडळाचा मी कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि कॉलेज दशकामध्ये असताना मी विद्यार्थी परिषदेशी जुळलो. संघाचा बाल स्वयंसेवक गटनायक हनुमान साहेब आमची शाखा आहे आणि या शाखेच्या माध्यमातून जितेंद्रसिंह ठाकूर आणि आमचे कृष्णाभाऊ ठोसर असतील, प्रसादभाऊ गाजूल असतील, हे आमचे मुख्य शिक्षक होते. संघाच्याच शाखेपासून प्रेरणा भेटून आणि सांगितलंच की जो माझा भाग आहे हा मूळता हिंदुवादी भाग आहे. कारण काही घटना झाली तर आमच्या सतीफेडाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तर खामगावातला हिंदुत्वादी भाग म्हणून पाहिला जातो. तो म्हणजे छत्रपती शिवाजीनगर भाग असो की सत्यपेठ. त्या भागात जन्म झाल्यानंतर संघटन तर काही आपल्याला माहित नव्हतं, परंतु विद्यार्थी परिषदेने काम केलं 2 वर्ष आणि खामगावमध्ये घटना घडली. माझा मित्र सचिन भोसले त्याचा हत्या झाली आणि तिथून हत्या झाल्यानंतर तो माझा वर्गमित्र होता, सोबत बसत होतो आणि तेव्हा कुठेतरी बजरंग दलाशी जुळण्याचा योग आला. नंतर संघटनेशी जुळलो, संघटनेचं काम पाहिल्यानंतर 27 जानेवारी 2001 माझ्यावर हल्ला झाला आणि माझ्यावर हल्ला झाल्यानंतर पुन्हा मी या बजरंग दलामध्ये सक्रिय झालो आणि शाखा प्रमुख म्हणून मी ते काम शाखा प्रमुख, नगर प्रमुख, प्रखंड संयोजक, जिल्हा सहसंयोजक, जिल्हा संयोजक. तर जिल्हा सहसंयोजक असताना कृष्णप्रकाश साहेब नावाचे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब आपले इथे होते. बजरंग दलाचं शिबिर सुरू होतं खामगावला आणि बजरंग दलाच्या शिबिरावर काही घटना घडली आणि त्या पूर्ण शिबिरावरच गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने केला. कारण की सरकार तेव्हा हिंदू विरोधी होतं, हिंदुत्वाला पोषक वातावरण नव्हतं आणि आपण पाहिलं की त्याच काळामध्ये भरपूरशा हिंदुत्वाच्या घटना दाबण्याचा प्रयत्न त्या सरकारने केला. परंतु मी नवीन नवीन कामात होतो आणि कामात असल्यामुळं बजरंग दलाचं काम वाढलं पाहिजे, कारण की माझा मूळ विचार हा हिंदुवादी आणि त्याच विचाराचं अनुसरून मला संघटन मिळाल्यामुळं त्या संघटनेमध्ये काम करून समाजाला जोडण्याचा आपण प्रयत्न. 4 पासून तर नंतरचा कार्यकाळ पाहिला तर देश धर्म आणि राष्ट्रासाठी किमान 15-16 गुन्हे माझ्यावर दाखल झाले. किती वेळा जेलात जावं लागलं. म्हणजे 2013 पर्यंत 14 मध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आला आणि नंतर मग कुठतरी हिंदुत्वादी संघटनेला ऑटोमॅटिक त्याचं पाठबळ मिळत गेलं. हा राजकीय म्हणजे संघटनात्मक प्रवास असताना घरातलं वातावरण, मित्रपरिवार आणि ज्या भागात राहतो तो भाग, विद्यार्थी परिषद, बजरंग दलाचं काम आणि कामामध्ये मिळालेलं पूर्ण संघटनेच्या वरिष्ठ लोकांचं प्रेम आणि माझ्या विचारानुसार असलेलं संघटनेचं काम, त्यामध्ये अजून मी त्या संघटनेत ढळून गेलो आणि पाहता पाहता पूर्ण जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये, नगरामध्ये, सेवा वस्तीमध्ये, वनवासी, जनजाती, आदिवासी या सर्व भागामध्ये हिंदुत्वाचं, विशेष करून बजरंग दलाचं काम उभं करण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं की 2006 मध्ये 325 शाखा आम्ही बजरंग दलाच्या माध्यमातून आणि ते सक्रिय आजही आहे. म्हणजे मी नगरातून प्रखंडात गेलो, प्रखंडातून जिल्ह्यात गेलो, जिल्ह्यातून विभागात गेलो, विभागातून प्रांतात गेलो, परंतु जे जे दायित्ववान कार्यकर्ता माझ्या नंतर आले त्या सर्वांनी ते काम टिकवलं आणि आजही ते काम टिकलेलं आहे. आपण भजन दलामध्ये आले त्यानंतर भजन दल हे गावागावांत पोहोचलं, कारण की सध्या जे भजन दलाचे भजनगे आहेत ते बऱ्याच वेळा चर्चा करताना सांगतात की 24 तास अमोल अंधारे उपलब्ध असतात, केव्हाही फोन लावा, पोलीस स्टेशन असो, दवाखाना असो किंवा इतर कोणते क्षेत्र असो. माझा पुन्हा तुम्हाला एक प्रश्न, संघटनेत काम करताना तुम्हाला काय अनुभव आले? तुम्हाला कसं वाटतं संघटनेत काम? संघटन म्हणजे ज्या संघटनेत मी काम केलं त्या संघटनेला मी ढळून घेतलो. नवीन नवीन काम असल्यामुळं पहिलं तर सुरुवातीला कमी होतं, परंतु संघटनेचा एक नियम आहे वर्ग. तर मला असं वाटतं मी पहिला वर्ग 2001 मध्ये आणि 2001 पासून सतत आतापर्यंत म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत माझे सगळे वर्ग झालेले. वर्गात गेल्यामुळं संघटनेबद्दलचा समज, गैरसमज, समाजाची दिशा, समाजाची दशा या सर्व गोष्टीचं चिंतन होते ते वर्गामध्ये. काही वर्ष मी प्रशिक्षक म्हणून गेलो, काही वर्ष मी प्रशिक्षणार्थी म्हणून गेलो आणि वर्गामध्ये गेल्यानंतर संघटन कशा पद्धतीनं काम करते
याचा पूर्ण अभ्यास झाल्यानंतरच हे लक्षात आलं की संघटनमधून जे कार्यकर्ता आपण निर्माण करतो किंवा कार्यकर्ता घडवतो ते घडतात फक्त अभ्यास वर्गामुळं, बौद्धिकमुळं, शारीरिकमुळं, आणि प्रत्येक वर्गात गेल्यामुळं आपण त्या संघटनेशी जुळलो. आजची तरुण पिढी कुठेतरी भरकटल्या जात आहे, कुठेतरी वेगळ्या मार्गाने जात आहे. अशा तरुण पिढीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, हिंदू धर्माचं कार्य करण्यासाठी आपण आज या मुलाखती माध्यमातून त्यांना काय संदेश देऊ इच्छाल? तरुण पिढी जशी आपण समजू लागलेलो आहे की आजची जे तरुण पिढी समोर जे धोरण आहे तर सोशल मीडियाचा फार वापर करणे, जमिनीवर कमी काम करणे, आणि आपल्याला जर तरुण पिढी घडवायचीच आहे तर आपल्याला स्वतःचं पहिले बलिदान करावं लागणार आहे की ज्या विषयाला घेऊन आपण काम करतो. आणि आपल्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे की बा रात्री बेरात्री मदत करणारा जर आपण जर धावून जाऊ तर ते आपल्याला काम करत. म्हणजे असंच एक घटना होती की मी माझा मोबाईल रात्री बंद केला आणि बंद केल्यानंतर माझ्या एका मित्राचा अपघात झाला, आणि अपघात झाल्यानंतर लक्षात आलं की तो दुसऱ्या दिवशी दगावला. तर मला असं वाटलं की माझा जर मोबाईल सुरू असता तो कदाचित मी त्याला ताबडतोब दवाखान्यात ट्रीटमेंट करू शकले असते, कारण की मला असं माहिती की त्याने पहिला फोन मलाच केला असेल. आणि नंतर त्या दिवशीपासून आतापर्यंत माझा फोन कधीच रात्री बंद राहत नाही. रात्री बेरात्री कधीही कोणी जरी फोन केला तरी पहिल्या किंवा दुसऱ्या रिंगवरच फोन उचलतो, आजही उचलतो. आणि म्हणून माझा नंबर संघटनेने हेल्पलाईन नंबर म्हणून दिलेला आहे. आज जे अमरावतीला उमेश कोल्हेंचं प्रकरण झालं होतं, सरतनसे जुदा, तेव्हा विश्व हिंदू परिषदेने 40 नंबर पूर्ण भारतातले जाहीर केले होते. त्यातला विदर्भाचा नंबर म्हणून माझा हेल्पलाईन नंबर म्हणून तेव्हा दिला होता. आज मी दायित्वात नाही आहे, पण आजही तो हेल्पलाईनवर पूर्ण भारतातून मला फोन येतात. आणि हेच जागरूक कार्यकर्त्याचे लक्षण आहे की जेवढी शक्य असेल तेवढी त्याला मदत केली पाहिजे आणि प्रसंग शोधून मदत केली पाहिजे. काहीतरी त्यांचे घरगुती प्रश्न असतील तर ते आपण लक्ष देण्याची आवश्यकता नाही, पण सामाजिक प्रश्न असतील, अपघात असेल किंवा त्याला रात्री बेरात्री मदत पाहिजे असेल तर नक्की आपण त्याला मदत केली पाहिजे, तरच लोक जुळतील आपल्याशी. आपला हिंदू समाज हा विविध जाती धर्मात हा विभागला गेला. अशा सर्व जातीत विभागल्या गेलेल्या तरुणांना, आपल्या नागरिकांना हिंदू एक वाटतील याच्यासाठी आपण काय संदेश द्याल? म्हणजे ज्या संघटनेत मी काम करत होतो विश्व हिंदू परिषद, याची स्थापनाच त्यासाठी झालेली आहे. 29 ऑगस्ट 1964 गोकुळाष्टमीच्या शुभ पर्वावर विश्व हिंदू परिषदची स्थापना झाली. संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय माधवरावजी गोलवरकर गुरुजी, सांदीपनी आश्रमामध्ये मग हिंदू धर्माचे शंकराचार्य असतील, सिख धर्मगुरू असतील, जैन धर्मगुरू असतील, बौद्ध धर्मगुरू असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, आणि विशेष म्हणजे विदर्भाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जे आपल्या मोजरीला असतात, यांच्या उपस्थितीमध्ये विश्व हिंदूची स्थापना करण्यामागचाच तो उद्देश आहे की सब समाज को साथ में लिए आगे बढ़ते जा, आणि सर्व समाजाला सोबत घेऊनच विश्व हिंदू परिषदचं काम हे चालत आहे. त्याच प्रवाहामध्ये मी आतापर्यंत दायित्वावर असताना त्याच पद्धतीने काम केलेलं आहे, आणि दायित्वावर नसताना सुद्धा 25 वर्षाचा पगडा माझ्यावरती संघटनेचा. आणि मला असं वाटतं की मला संघटनेने भरपूर काही दिलेलं आहे, नाव दिलं, मोठं केलं, मोठं करून जे संस्कार दिले ते हे कुठेतरी संघटनेतून आलेले आहे. आणि मी दायित्वावर असो किंवा नसो, पण हाच वारसा पुढे सुद्धा या विचाराला घेऊन समाजाला जोडण्याचं काम करत राहील. हिंदुत्वाचे जे तुम्ही व्याख्या मांडलेली बा, समाजामध्ये जे हिंदुत्व आहे, तर प्रत्येकाला आपल्या समाजाचा अभिमान असला पाहिजे, पण ज्या धर्मात मी जन्माला आलेलो आहे त्या धर्माचाही स्वाभिमान असला पाहिजे. बरोबर अमोल भाऊ, आपण ज्याप्रमाणे म्हटलं त्या, कारण की प्रत्येक जातीवर तर प्रेम करतोच, परंतु कुठेतरी धर्मावर प्रेम वाढलं पाहिजे. येणारा काळ कठीण असल्यामुळं कुणीतरी आपण सर्व मिळून एक हिंदू म्हणून जगलं पाहिजेत, असे बरेचसे लोकांच्या भावना राहिल्या आणि त्या दिशेने लोक चालत जात पण आहेत. मग त्याच्यामध्ये थोडंसं काम करण्याची गरज मला असं वाटते. भाऊ, आपण आता सांगितल्याप्रमाणे विश्व हिंदू परिषदेचं प्रांत सहमंत्रीपद सोडलं, हे सोडण्यामागचं कारण काय? 25-30 वर्षापासून मी या संघटनेत काम करतो, आणि संघटनेची रचना आहे की दर 3 वर्षांनी दायित्व बदलतो. मी सांगितलं की मी शाखा स्तरापासून तर बजरंग दलाचा प्रांत संयोजक, प्रांत संयोजकापासून तर विश्व हिंदू परिषदेचा प्रांत सहमंत्री म्हणून 3 वर्ष काम केलं. आणि काम केल्यानंतर कार्यकर्त्याला असं वाटलं की भाऊ तुम्ही पण सुद्धा आता राजकारणात आले पाहिजे, कारण की 14 मध्ये जेव्हा 3 वर्ष इथं काँग्रेसची सरकार होती, 14च्या पहिले, तर तेव्हा सुद्धा मी एक प्रयत्न केला होता, आणि संघटनेच्या वतीनं भारतीय जनता पार्टीकडे खामगाव मतदारसंघामध्ये मला उमेदवारी मिळाली पाहिजे असा मी प्रयत्न तेव्हा केला होता. तर 14 मध्ये असल्यानंतर मी तेव्हा वरिष्ठांनी सांगितल्यामुळे पुन्हा थांबलो, आणि थांबल्यानंतर भरपूर पक्षांनी तेव्हाही विचार मांडले होते की बा तुम्ही आमच्या पक्षात या, परंतु लहानपणापासून संघाचे संस्कार असल्यामुळं ज्या विचारात मी काम करतो त्याच पक्षामध्ये असलं पाहिजे, आणि पक्ष हा महत्वाचा असल्यापेक्षा आपली विचारधारा महत्वाची. आणि या विचारात आपण काम करताना 2024ला मी पुन्हा पक्षाकडे मागणी केली की बा माझा कुठेतरी विचार झाला पाहिजे, मी आता कामातून थांब. दायित्व सोडलं म्हणजे आमच्यात दायित्व असते, पद नसते.
आणि काही राजीनामा आमच्यात पद्धत नाही की बा आता मी दायित्वमुक्त होतो आणि हितचिंतक म्हणून कार्यकर्ता म्हणून विश्व हिंदू आजीवन काम करेल. आणि म्हणून त्याच पद्धतीनं मी आजही संघटन असो, संघटनेचा कार्यकर्ता असो किंवा कुणी अवंतर कार्यकर्त्याने बोलवलं, जिथं आपली मदत पाहिजे तिथं मी संघटनेच्या कोणत्याही कामामध्ये धावून जातो. आज आपण दायित्व सोडलं तरी सुद्धा आज तुमच्यावर जे प्रेम करणारे तरुण आहेत, जे बजरंगी आहेत, ते जिल्हाभरातील भरपूर असे प्रेमी आहेत जे तुमच्यावर प्रेम करतात. आता तुमचा 13 तारखेला वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त विविध आरोग्य शिबिरांचं आयोजन या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात करण्यात आलेलं आहे. त्याच्यावरून सिद्ध होतं की कोणतं पद नसताना सुद्धा तुमच्यावर प्रेम करणारे तरुणांचा किती मोठा चाहता वर्ग आहे. तर भाऊ 2024 मध्ये तुम्ही खास करून तुमच्यावर जे प्रेम करणारे त्यांच्या आग्रहाखातर तुम्ही फॉर्म भरला अपक्षाचा फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म तुम्हाला विथड्रॉल करावा लागला की तुम्हाला कोणाला फोन आला की काय प्रेशर आलं, काय सांगाल याच्याबद्दल? 2024 मध्ये मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं की आता मी कामातून थांबतो आणि थांबल्यानंतर मी 2 दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, कारण की देशामध्ये हिंदुत्व वातावरण होतं, हिंदुत्वाचं विचाराचं सरकार आलं पाहिजे आणि म्हणून सरकारमध्ये आपण काही पक्षात नसतानाही मला असं वाटलं की मी हिंदुत्वादी विचाराचं काम करणार इतक्या वर्षापासून आहे, वातावरण समाजामध्ये हिंदुत्वाचं आहे. म्हणून मी 2024ला पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला. दाखल करताना शेकडो हजारो लोक सुद्धा सोबत होते, कार्यकर्ता होते, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलाच आहे. आणि पाहिल्यानंतर प्रचार एकीकडेच वाढत असतानाच ज्या संघटनेत काम केलं त्या संघटनेच्या वरिष्ठ लोकांचा फोन आला. भारतीय जनता पार्टीचे आताचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींचा फोन आला. या मतदारसंघाचे श्री संजयजी कुठे यांनी सुद्धा आमची मध्यस्थी केली आणि त्यांनी सांगितलं की बा परिस्थिती सध्या खराब आहे. हिंदू मतांचं जर विभाजन झालं तर सेक्युलर किंवा जे हिंदू लोकांना मदत न करणारे जे पक्ष आहे हे वाढतील, म्हणून हिंदुत्वाकरता तुम्ही विचार केला पाहिजे. आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा सांगितलं की बा असा विचार तुम्ही केला पाहिजे, कारण की जर तुम्ही हा विचार नाही केला तर आपल्यामुळे काही गडबड झाली तर जीवनभर तुम्ही ज्या हिंदुत्वासाठी काम केलेलं आहे तर लोकांना आपण ते फेस करताना पुन्हा आपल्याला अडचण जाईल. आणि म्हणून हिंदू हिताचं सरकार आलं पाहिजे, हिंदू विचाराचं मतांचं ध्रुवीकरण नाही झालं पाहिजे आणि हिंदुत्वाचे विचार टिकले पाहिजे. आणि म्हणून काही वरिष्ठ लोकांची चर्चा करून की आम्ही तुमचा कुठेतरी विचार करू, असा विचार करून मी माझं उमेदवारी मागे घेतली आणि पूर्ण ताकदीने खामगाव मतदारसंघ असेल, जळगाव मतदारसंघ असेल, चिखली मतदारसंघ, मलकापूर मतदारसंघ या चारही मतदारसंघामध्ये आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून या चारही मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार करून इथे चारही ठिकाणी भारतीय जनता पार्टीला यश मिळवून दिलं. बुलढाणा मतदारसंघ, तिथले माझे मित्र संजयजी गायकवाड यांचाही फोन आला. त्याही मतदारसंघात जाऊन आम्ही काम केलं आणि त्यांनाही निसटता विजय का होईना तो आपल्या छोट्याशा प्रयत्नांनी त्यांचा विजय प्राप्त झाला. या सर्व कामामध्ये कुठेतरी आपलाही खारीचा वाटा आहे आणि आपल्याला समाधान आहे की आपल्यामुळे आपल्या भागातल्या चारही उमेदवार जे ज्या पक्षात मी काम करतो, कारण की मी भारतीय जनता पार्टीमध्ये मागे प्रवेश केला, पंकजाताई मुंडे होते, हरियाणाचे मुख्यमंत्री होते, आकाशदादा होते, या भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ होते, यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश करून सध्या भारतीय जनता पार्टीचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून आपण काम करत. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव, फडणवीस साहेबांच्या आग्रहास्तव आणि मतदारसंघाचे आमचे लोकप्रिय आमदार संजय कुटे यांच्या सर्वांच्या आग्रहास्तव आपण हिंदुत्वाची वाट धरली आणि तो विड्रॉल घेतला. परंतु कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कुठंतरी ते खंत राहील की नाही, अमोल भाऊचं राजकारणात प्रवेश झाला, उद्या एका मोठ्या पदावर पाहण्याची कार्यकर्त्यांची इच्छा आहे, ते तुमच्यासाठी जबरदस्ती करतीलच. आजचं जे वातावरण बघतो मी 3-4 दिवसापासून आहे की 13 तारीख जायची, तर कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तुम्ही 2024 थांबवला, परंतु येणाऱ्या काळात तुमची राजकीय आकांक्षा काय आहे? म्हणजे आजही मला शब्द आठवतात संजीव कुटेंचे की जिथं मनासारखं होत नाही त्याला राजकारण म्हणतात. आणि राजकारणात ठरवून जाणं पडत. राजकारणात आपण आपला प्रयत्न केला पाहिजे, आपला विचार केला पाहिजे आणि विशेष करून ज्या पक्षात तुम्ही लहानचे मोठे झाले त्या पक्षामध्ये, नाही तर अवांतर पक्ष तर भरपूर आहे, पण इतक्या वर्षात तुम्ही ज्या संघटनेत 25-30 वर्षापासून काम केले, म्हणजे 1996ला आमच्या वार्डातले मेंबर होते रविभाऊ तिवारी. तो पहिल्यांदा मी वयाच्या 13व्या वर्षी असताना त्यांचा प्रचार केला होता. आजही रविभाऊ आहे, ते सांगू शकतात की वयाच्या 13व्या वर्षी अंधेरे में चिंगारी रवी तिवारी त्यांचा तो नारा होता. तर त्या नाऱ्यामध्ये आपण काम केलेलं आहे, त्यातून एकाच विचारात काम करतो. त्यामुळे बा काही पद भेटलंच पाहिजे अशातला भाग नाहीये, काम केलं पाहिजे. आणि एकमेव असा पक्ष आहे ज्या पक्षात आम्ही काम करतो की याचे वरिष्ठ लोक कधी ना कधी दखल घेत असतात. आणि राष्ट्रीय पक्ष असल्यामुळं थोडं मागे पुढे होईल, पण कधी ना कधी विचार होईलच या अपेक्षेने आपण काम केलं पाहिजे आणि पुढेही कार्यकर्ता म्हणून काम करतोच. आता हे आरोग्य शिबिर सुरू आहे,
ते व्यक्तिगत मित्राचं प्रेम आहे. कारण की मी काम करताना माझी पहिली व्याख्या आहे की कार्यकर्त्याचा मित्र, मित्राचा कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याचा पदाधिकारी आणि पदाधिकाऱ्याचा अधिकारी अशा पद्धतीने काम केलं तर तो तुम्ही कुठेही काम करा, तुमच्यातलं मित्र तो तुटणार नाही. आज भरपूरसे कार्यकर्ता जे अमोल अंधारे मित्रमंडळमध्ये आहे ते संघटनेच्या जबाबदारी पदावर आहे. पण संघटनेच्या कुठेही याच्यामध्ये आपलं हस्तक्षेप, संघटन संघटनेच्या पद्धतीनं काम करेन, मित्रमंडळ मित्रमंडळाच्या पद्धतीनं काम करेन. आणि मित्र मित्र असतात, ते कोणत्याही पक्षात काम करो, कोणत्याही विचारात जाओ, कोणत्याही विचारधारेत जाओ, ते मित्र असल्यामुळं या अमोल अंधारे मित्रमंडळाच्या माध्यमातून आज तुम्ही पाहिलं की 7 दिवस सतत कार्यक्रम घेणं सोपं नाही. आणि एकेका आरोग्य शिबिरमध्ये 500-500 700 कार्यकर्ता तपासून येऊ लागलेले आहे. तपासतेच नाहीये तर तपासणीमध्ये ज्या लोकांना काही आजार होईल त्या लोकांची शस्त्रक्रिया सुद्धा होणार आहे. म्हणजे लक्षात घ्या की आमच्या केतकीताई पाटील जे आहे यांच्या माध्यमातून हे जे गोदावरी फाउंडेशनची टीम आहे यांनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे. संघटनेत असताना सुद्धा मी त्यांच्या वतीने 50 ते 100 शिबिर घेतलेले आहे. आणि म्हणून अमोल अंधारे मित्रमंडळ म्हणून आमचे मित्रमंडळचे शुभम मुदळकर आमचे सध्या जिल्ह्याचं काम पाहतात, यांच्या वतीनेच ते कार्यक्रम आयोजन शिबिर सुरू आहे. कारण की स्वतंत्र रचना आहे आणि विश्वहिंदूचा कोणता पदाधिकारी आपल्या रचनेत नसला पाहिजे, नाही तर गडबड होऊन जाईल. हा, ते मित्र म्हणून राहू शकतात पण अमोल अंधारे मित्रमंडळमध्ये ते आपले पदाधिकारी राहू शकत नाही किंवा काम करू शकत नाही. मित्र म्हणून काम करतील आपले. पण एक जे टीम आहे अमोल अंधारे मित्रमंडळची प्रत्येक तालुका केंद्रावर, नगर केंद्रावर, जिल्हा केंद्रावर यांच्या वतीने ते शिबिर सुरू आहे. म्हणजे 10 तारखेचा जो कार्यक्रम घेतला भगवा फेम शहनाजी अख्तरांचा, तोही आमच्या मित्रमंडळीनेच घेतलेला आहे की त्याला जिल्ह्यातून भरपूर लोक येतील. या कार्यक्रमाला या बुलढाणा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार प्रतापरावजी पण आहे, माझे मित्र. म्हणजे आकाश बाबा माझे मित्र आहे, आमदार तर ते नंतर झाले आणि मित्र असल्यामुळे ते आमच्या या मतदारचे आमदार आहे, आता सध्या कामगार मंत्री आहे. आणि ते सुद्धा आपल्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आहे. संजीव गायकवाड आहे, संजीव कुटे आहे, चिंचुबू संचिती आहे, अजून भरपूरसे गणमान्य व्यक्ती आहे. अशा उपस्थितीत आज तो कार्यक्रम पार पडणार आहे. तर ही सुद्धा कल्पना आपल्या मित्रमंडळीची, कारण की संघटनेचा जो 25 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे त्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की रचनात्मक, संघटनात्मक आणि आंदोलनात्मक 3 टप्प्यात आम्ही काम करतो. तर संघटनात्मक जी बाजू आमची आहे ती फार पक्की आहे. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणचे 2-2, 4-4, 5-5 कार्यकर्ता संघटनेच्या व्यतिरिक्त हे ऑलरेडी आपल्या या संघटनेत काम, म्हणजे संघटन हे माझा मित्रमंडळ आहे आणि आपलं एक फाउंडेशन आहे मित्रमंडळ. आता हे अमोल अंधारेच नाव का ठेवलं, तर मग ते अमोल अंधारे मित्रमंडळ आजपासून नाही, जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हापासून अमोल अंधारे मित्रमंडळ आहे. आणि अमोल अंधारे मित्रमंडळाच्या वतीने छोटेखानी कार्यक्रम अगोदरही चालत होते, परंतु दायित्वात असल्यामुळं आपण त्याला कधी लॉन्च केलं नाही किंवा त्याला कधी एक्सपोज केलं नाही किंवा कार्यक्रम घेतलेच नाही. कारण की जीवनामध्ये मी विश्व हिंदूच्या शिवाय दुसऱ्या कोणत्या संघटनेशी जुळलो नाही. अमोल भाऊ, जेव्हा तुम्ही संघटनेत काम करत होते, समाजकारणात काम करत होते, तेव्हा तुम्हाला राजकीय जे पाठबळ पाहिजे, जे राजकीय तुम्ही गुरु कोणाला मानता? मीच नाही, बुलढाणा जिल्ह्यातले किंवा या पश्चिम महाराष्ट्रातले सगळ्यांनाच आपल्या सर्वांचेच परिचित असलेले स्वर्गीय भाऊसाहेबजी फुंडकर, मोठं नाव आहे, लोकनेता आहे. आणि त्यांना जवळून पाहण्याचा योग, सोबत राहण्याचा योग मला आलेला आहे. वयाच्या 10व्या वर्षीपासून मी स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकरांच्या सोबत, कारण माझ्या वडिलांचे चांगले मित्र होते, त्यांच्या सोबत राहण्याचा योग आला, त्यांच्या जवळून पाहण्याचा योग आला. आणि म्हणून स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकरांच्या विचाराने प्रेरित म्हणून माझ्यावर त्यांचे भरपूर मोठं संस्कार आहे. दुसरे स्वर्गीय सुभाषरावजी देशपांडे की ज्यांनी भरपूर वर्ष काम केलं, त्यांना सुद्धा मी जवळून काम केलं आणि संघाचे सुद्धा भरपूर काम असताना त्यांचं मला मार्गदर्शन लाभलं. अशातलेच आपले स्वर्गीय घनश्यामजी गांधी असतील जळगाव जामोदचे, स्वर्गीय आमचे नाना देशमुख जे सचिन मोहनचे वडील होते, स्वर्गीय प्रल्हादरावजी बगाळे यांच्यासोबत एक लहान स्वयंसेवक म्हणून, कार्यकर्ता म्हणून मला भरपूर वर्ष काम करण्याचा योग आला. आणि जे आज आहे असे आमचे सर्वांचे परिचित पितृतुल्य ज्यांचं मार्गदर्शन लाभलं असे बापूसाहेब करंदीकर, आज वर्ष 80 वर्षाचे आहे, 85 वर्षाचे आहे, निस्वार्थ कार्यकर्ता आहे. सर्वांगीण विकास आपण जो म्हणू, तुम्हाला वेळोवेळी चुका सांगणारा कोणतरी व्यक्ती जीवनात पाहिजे. म्हणजे आरसा जर तुम्हाला दाखवला नाही तर मला असं वाटतं की तुमचं काम कुठतरी वाढतं आणि वाढल्यानंतर माणसामध्ये जो अहंकार येतो आणि अहंकार आल्यानंतर त्याला असं वाटतं की सगळं मीच करू लागलो. तर नेहमी नेहमी बापूसाहेब करंदीकर जे माझे मार्गदर्शक आहे, माझे गुरु आहे, लहानपणापासून त्यांचा मला संस्कार आहे, चांगल्या पद्धतीने शिकवलेला आहे. म्हणजे राजकारणामध्ये मी ज्या लोकांचं नाव घेतलं, स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकरांपासून तर देशमुख काकांपर्यंत, आणि बापूसाहेब करंदीकर आजही आहे. वयाच्या 80व्या वर्षी ते आजही सायकलने प्रवास करतात. वेळ प्रसंग आल्यानंतर दर वाढदिवसाला ते मला पत्र लिहितात आणि वर्षभरात तुझ्या काय काय चुका झाल्या ते सांगतात. म्हणून त्यांच्याकडून भरपूरची प्रेरणा मला समाजकारणात असो की राजकारणात असो ते त्यांच्याकडून मिळाले. मध्यंतरी सध्या चर्चा चालू आहे, जे भारतीय संसदमध्ये आपल्या सध्या ज्या जागा आहेत त्या जागा वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण की ज्यावेळेस
राज्यघटना लिहिल्या गेली त्यावेळेस भारत देशात लोकसंख्या कमी होती, त्यामुळं त्यावेळेस तेवढे संसद बरोबर होते. परंतु या देशाची लोकसंख्या जवळजवळ 150 कोटीच्या आसपास गेल्यामुळं प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या घनताही वाढत चालली. त्यामुळे यावेळेस सरकारचं असं लक्षात येत आहे की एका जिल्ह्यात खासदार कुठेतरी कमी पडतोय. त्यामुळं येत्या काळात परिशीलनाच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्याचे 2 भाग होऊ शकतात खासदारीसाठी, एक घाटावरचा आणि घाटाखालचा. असं बुलढाणा जिल्ह्यात नाही, असं पूर्ण भारत लेवल होणार आहे. काहीतरी 200 ते 250 जागा वाढवायचा भारत सरकारचा आपला प्रयत्न आहे. जर कधी असा प्रयत्न जर झालं कधी, तर सरळ सरळ घाटाखालीचा जो भाग आहे आपला, मालकापूर असेल, खामगाव असेल, जळगाव जामोद असेल, याच्यासाठी तुम्हाला उमेदवारासाठी रस्ता मोकळा होईल असं तुम्हाला वाटतं का? मी पहिले तुम्हाला सांगितलं की बा जिथे मनासारखं होत नाही त्याला राजकारण म्हणतात. आता पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे आणि यावर्षी देवेंद्रजी आणि मागच्या प्रदेशात बावनकुळेजींनी सांगितलं होतं की जो 250 मेंबर करेल तो सक्रिय होईल. तर आपण 250 मेंबर केले होते. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा एक सक्रिय सभासदचा फॉर्मही भरलेला आहे आणि आता मी सक्रिय सभासद आहे. आता आपल्या कामापासून संघटनात्मक 25 वर्षाचा अनुभव पाहता पक्षाचे लोक ठरवतील किंवा काय केलं पाहिजे, पण पक्षाचे लोक तेव्हा ठरवतील जेव्हा तुम्ही मागणी करसाल. आणि मी जेव्हा संघटनेत असताना 2 वेळा मागणी केली आणि अशा जर परिस्थिती उद्भवली तर नक्कीच मागणी तर केलीच पाहिजे. कारण की मी अगोदर म्हटलं की सगळ्या कार्यकर्त्याची पण आपली इच्छा आहे आणि आपली स्वतःची पण आहे. कारण जेव्हा काही नसताना मागणी केलेली आहे आणि असा जर परिस्थिती घडून आली, जर आपण मागणी केली नाही तर पक्ष कुठून विचार करा. त्यामुळे आपण आपली मागणी केलीच पाहिजे आणि 100% जर असं वातावरण तुम्ही जे म्हटल्याप्रमाणे जर असं झालं तर योग्यच आहे, नक्की मागणी करा. सध्या खामगाव शहरामध्ये, खामगाव मतदारसंघामध्ये अशी चर्चा आहे की खामगावचे तालुकाध्यक्ष असतील, खामगावचे शहराध्यक्ष असतील, जे शिंदे शिवसेना गटाचे शहराध्यक्ष आहेत, त्यांच्यासोबत तुमचं फिरणं जरा जास्त वाढलेलं आहे, त्यांच्या तुम्ही जरा जास्त प्रमाणात दिसताय. त्यामुळे लोकांमध्ये एक संभ्रम तयार झालेला आहे की अमोलजी अंधारे हे लवकरच शिंदे गटामध्ये प्रवेश करतील. हे खरं आहे का? नाही, 2009 पासून मी प्रतापरावांचं लोकसभेमध्ये त्यांना उमेदवारी मिळाली तेव्हापासून त्यांचं काम करतो. मग 9 मध्ये असेल, 14 मध्ये असेल, 19 मध्ये असेल की 24 मध्ये असेल, पक्षाने ठरवून दिलेला उमेदवार म्हणून भाजप शिवसेना युती आहे आणि या युतीमध्ये त्यांचं काम आपण केलंच पाहिजे. तेव्हा तुम्ही दायित्वात नव्हतो, तो विष्णूमध्ये होतो, पण तेव्हा हिंदू हिताचं मतदान, देश हितामध्ये मतदान, राष्ट्र हितामध्ये मतदान हा विषय घेऊन आम्ही जे सरकार हिंदुत्वाला पोषक आहे अशा लोकांना आम्ही मतदान करायचं लोकांना आवाहन करत होतो. एकनाथराव शिंदेचे तालुका शहर प्रमुख जे आहे हे माझ्या अगोदरपासून मित्र आहे. त्यांनी बजरंग दलाचं शहर प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख पदावर कामही केलेलं आहे आणि पक्षापेक्षा व्यक्तिगत जीवनाला महत्व दिलं. कारण की पक्षामध्ये कोणी कुठे काम करेल, त्यांचे विचारसरणी ते त्यांच्या जागेवर आहे, मी माझ्या जागेवर आहे. लोक बोलतात तर या पक्षामुळे मी माझ्या मैत्रीचे संबंध खराब करणार. त्यामुळे असं तर सध्या कुठं नाही आहे किंवा मी कोणत्या पक्षात जाणार आहे किंवा नाही जाणार आहे. कारण मागे देवेंद्रजींचा फोन आल्यानंतर, संजीव बोंचे आणि आकाश बोंची चर्चा झाल्यानंतरच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. जर असं असतं तर मी कदाचित तेव्हाच गेलो असतो. परंतु ज्या विचारात काम केलं मागच्या 25-30 वर्षापासून, त्याच विचारात पुढे बघू वरिष्ठ आपला काय निर्णय करतात काय नाही, तेवढा विश्वास आहे. त्यामुळे ह्याच्या चर्चा आहे हे विनाकारण विरोधक माझ्या फिरू लागले किंवा काही लोक त्यात आमचे हितचिंतक पण आहे किंवा अमोल अंधारेंनी विड्रॉल केला, काय गडबड आहे, प्रवेश केला काय नाही, त्याच्या मनात किंतु परंतु आहे. त्यामुळे चरित्र खराब करणे, प्रतिपा खराब करणे, पक्षामुळे दुतर्फी निर्माण करणे अशा पद्धतीची हवा उठू शकते. माझ्या कानावर 2-3 वेळा विषय आले. भरपूर लोकांनी हौशेपोटी काहीतरी स्टेटस ठेवून दिलं होतं मागच्या बाहेरला. तर ठेवल्यानंतर मी मागचे आमचे पत्रकार बळीराम भाऊ वानखडे यांना मला विचारलं, मी त्यांना सांगितलं की तुम्ही चुकीची बातमी छापलेली. मी ज्या पक्षामध्ये त्याच पक्षात आहे आणि सक्रिय कार्यकर्ता म्हणून मी सध्या काम करतो. त्यामुळे अशा कोणतेही शक्यता सध्या कमी आहे. लोकांमध्ये हे चर्चेचं कारण असं भारतीय जनता पार्टीत सध्या खूप गर्दी आहे आणि अमोलभाऊ अंधारे हिंदुत्व वाढवणारे व्यक्ती, बाळासाहेब ठाकरे यांचा पण पक्ष हा हिंदुवादी आहे, जो सध्या शिवसेनेचा गट म्हणून आपण ओळखला जातो. त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की तुम्ही कदाचित बीजेपीत गर्दी असल्यामुळे तिथे जाऊ शकता. नाही, गर्दी किती असली तर पक्षाच्या लोकांना माहिती आहे काम करणारे कोण आहे. कारण 14च्या पहिल्याच्या काळात मी काम केलेलं आहे आणि 14च्या नंतर मी काम केलं आणि या गर्दी अशीच होत असते. पण काही निष्ठावान लोक असतात जे इतक्या वर्षातून काम करतात, त्याची दखल पक्ष कुठेतरी घेत असतो. याचे 2-3 उदाहरण पण मी तुम्हाला देऊ शकतो. किंवा पक्षाने सांगितलं देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आता तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हावं लागते, तर त्यांनी उपमुख्यमंत्री पण झाले. पक्षाने त्यांना पुन्हा सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं लागते, कारण या वर्षी त्यांचं नाव कुठंच नव्हतं, दुसरेच नाव आले होते समोर. पण वेळेवर त्यांनी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री बनावं लागतं, तर पुन्हा बनवून गेले. पण पक्षाच्या आदेशाच्या बाहेर न जाणे हा आपला सिद्धांत असला पाहिजे. आता या ज्या चर्चा वगैरे चालणार आहे, तर राजकारण म्हटलं की चर्चा चालणारच, त्यालाच राजकारण म्हणतात. आणि म्हणून स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे हे आमचे श्रद्धेचं ठिकाण आहे माझ्यासाठी, पूर्ण महाराष्ट्रासाठी. आणि हिंदुत्वादी विचारसरणी असल्यामुळं भारतीय जनता पार्टी बी हा हिंदुत्वादी विचारसरणीचाच पक्ष असल्यामुळं तुम्ही पाहिलं
की गोमातेला राजमातेचा दर्जा, गोसंवर्धनचा दिवस असेल किंवा देशपातळीवर 370 कलम रद्दचा विषय किंवा जे अजून काही नियम झाले असतील सीए एनआरसीचे वगैरे वगैरे भरपूरशे, हे कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या कामात झालेले आहे. आणि तुमचा आपल्या सर्वांचा जो प्रश्न महत्वाचा राम मंदिराचा, हा राम मंदिराचा प्रश्न सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळातच झालेला आहे. त्यामुळे हिंदुत्वादी पार्टी भाजप पण आहे आणि स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे जे नेहमी हिंदुत्वाचं काम करत होते ती पण आहे. आता विषय आपला आहे की आपण ज्या विचारात काम करतो त्याच विचारात मोठं झालं पाहिजे. कारण की राजकारणामध्ये पहिलं काम आहे पेशन्स. पेशन्स तुम्ही जेवढं ठेवसाल तेवढं तुमचं काहीतरी व्यवस्थित मार्ग तुम्ही जासाल. चळबिचळ केली की मग गडबड आहे. त्यामुळं इतक्या वर्षापासून जे काम करतो तो पेशन्स भरपूर आहे आणि वरिष्ठांनी जो काही पूर्ण झालेला आहे त्यामुळे अजून पुढे विचार करू. पण सध्या कोणत्या पक्षात अजून बदलण्याचा विचार नाही आहे आणि भाजपचा सक्रिय सभासद म्हणून मी सध्या आहे. जेव्हा व्यक्ती मोठा होत जातो त्यावेळेस चांगले लोक पण जुळत असतात आणि काही काही आपल्या विरोध पण जात असतात. आपल्या जुळणारे लोक आपली प्रशंसा करत असतात आणि आपले जे विरोधक असतात ते चुकीच्या परिस्थितीच्या माध्यमातून अमोल भाऊला कुठं थांबवायचं काही काही लोक अशी प्रयत्न करत असतात. त्यामुळं अमोल भाऊ तुमचं काम हिंदुत्वासाठी खूप मोठं आहे, तुम्हाला चाहतावर खूप मोठं आहे आणि तुमच्या कार्यकर्त्यांचे स्वप्न बघितलेलं आहे तुमच्यासाठी राजकारणासाठी. ते नक्कीच तुम्हाला कुठंतरी मोठं करतील आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे पक्ष हा नेहमी चांगल्या व्यक्तीचा विचार करतो. राजकारणात कधी काय होईल कधी काय घडेल सांगता येत नाही. पण येत्या काळात अमोल भाऊसाठी राजकारणामध्ये काय विशेष असेल हे येणारा काळ सांगेल. आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि पुन्हा एकदा तुमच्या वाढदिवसाला तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. युवा क्रांती न्यूज शेगाव.